परवानगीने तुम्हा सर्वांसमोर बोलण्याची, दोन शब्द बोलण्याची मला हा अवसर प्राप्त झालाय. खरं तर मला कुठेच माहिती नव्हतं तुम्हा सर्वांसमोर बोलायला मिळेल. उगाच आपलं मनात येईल ते बोलणार. शिवसैनिकांनो, हे नातं आहे तुमचं आमचं. शिवसैनिकांशी एक अतूट नातं असतं, हृदयाचं नातं असतं. ते गद्दारांना कदाचित कळणार नाही, पण तुम्हा आम्हा सर्वांना हे शिवसैनिकांनो हे नातं चांगलंच माहितीये. मगाशी एक गाणं वाजत होतं, निष्ठेच्या लढाईची वेळ आता झाली आणि उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. अरे या ठाण्यामध्ये शिवसैनिकांनो, या ठाण्यामध्ये आपण जो झंझावात तयार केला होता तुम्हा सर्वांना चांगलंच माहिती. अगदी 2 महिने मागे जायचं. मगाशी ते गाणं वाजलं आणि माझ्या हातावर शहारे आले, अंगावर शहारे आले, कारण ते गाणं जवळपास 2-3 महिने आपण सतत ऐकत होतो. शिवसैनिकांनो, ऐकत होतो की नाही? उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. आज ह्या गद्दारांनी, ठाण्यातल्या गद्दारांनी कशाच्या बळावर ठाण्याची खासदारकी घेतली आज तुम्हा सर्वांच्या समोर आलं. आज आपण सर्वांनी पाहिलं कशाच्या जीवावर ठाण्याची खासदारकी घेतली. मी जास्त काही त्या विषयात बोलणार नाही शिवसैनिकांनो, पण हा ठाणा आज मी मीडियामध्ये पाहिलं की शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव साहेब येत आहेत म्हणे. शिंदेचा अरे धात, ठाणे हा कालही शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्या भविष्यात जोपर्यंत शेवटचा शिवसैनिक असेल तोपर्यंत शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला राहणार. धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आमच्या बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि म्हणतात शिंदेचा बालेकिल्ला. अरे काल परवा कुणीतरी पुस्तकाचं प्रकाशन केलं, माफ करा ग्रंथाचं प्रकाशन केलं. ग्रंथ माफ करा माझी चुकी झाली, तो ग्रंथ होता, चरित्र ग्रंथ होता. तिथे अजित दादा पवारांनी एक वाक्य सांगितलं होतं. खरं तर त्यांनी त्यांच्या मनातली एक खदखद बोलून दाखवली ती तुम्ही ऐकली असाल. मला वाटतं देवेंद्र फडणवीस 99चे, शिंदे 2004चे, मी 90चा. माझ्यावर कायम अन्याय झाला. ह्या वाक्यामध्ये मला फक्त एवढं कळालं, 2004 सालची व्यक्ती आज म्हणते मी शिवसेना, माझी शिवसेना, मी शिवसेनेचा मुख्य नेता. 2004 साली आलेली व्यक्ती म्हणजे 18 वर्ष शिवसेनेत काढलेली व्यक्ती आज जर म्हणते माझी शिवसेना, मग आम्ही कोण? आम्ही गोट्या खेळल्या? अरे आज मला म्हटलं जातं तुमचं वय काय, तुम्ही ज्यांच्यावर बोलता त्यांचा अनुभव काय. मी वारंवार एक गोष्ट सांगत आलोय शिवसैनिकांनो, राजकारणामध्ये वयाचा, अनुभवाचा काडी मात्र संबंध नाही. आज माझं वय जर 5 वर्ष जरी असेल ना, मी 5 वर्षाचा तान्हा शिवसैनिक जरी असेल ना, आणि माझ्या रक्तामध्ये निष्ठा असेल ना शिवसैनिकांनो, तर मी महान. आणि ज्यांनी 40 वर्ष काढले, 40 वर्ष शिवसेनेची सत्ता भोगल्यानंतर, ती पद, तो पैसा सगळं भोगल्यानंतर ज्यांना गद्दारी सुचत असेल ना, तर ते आमच्या नजरेत कायम घाण. शिवसैनिकांनो, एकच इच्छा आहे माझी, एकच इच्छा आहे, आणि तुम्हा सर्वांची तीच इच्छा असेल. जेव्हा कधी मरण येईल शिवसैनिकांनो, असं वाटलं पाहिजे बाळासाहेब तुमचा हा शिवसैनिक लढून आलेला आहे, लढून, कुणाच्या गद्दाराच्या खाली असा झुकून आलेला नाही. बाळासाहेब हा शिवसैनिक लढलेला आहे, गद्दारांना पाठ दाखवत नाही हा शिवसैनिक बाळासाहेब. दिघे साहेब म्हणतील ये रे माझ्या बाळा, तुझ्या पाठीवर थाप मारतो मी. अरे ही आमची संपत्ती आहे, हे आमचं यश आहे, आणि हे जे काही मिळवलंय आमचं हेच आहे. आम्हाला उलटा टांगला ना, आमच्या खिशातून 12 पडतील शिवसैनिकांनो, 12 पडतील. पण ते 12 त्या गद्दारांच्या 50 खोक्यांपेक्षा कायम श्रेष्ठ राहतील. माझ्या शिवसेनेचं नाव घेतलं ना, मला का कुणास ठाऊक ते विदर्भातलं एक गाणं आठवतं. हंबरून वासर आले चाटती जवा गाय. माझा आवाज तेवढा चांगला नाही, थोडंसं फक्त बोलून दाखवतो शिवसैनिकांनो, जास्त वेळ घेणार नाही. हंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, ग. हंबरून आया बाया म्हणत होत्या जवा होतो तान्हा,
दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना, यातली ती माय म्हणजे शिवसेना. माझ्या या माईने मला सांभाळलेला, ही माय माझी शिवसेना आहे. ज्या माई माझी दुष्काळामध्ये असताना, शिवसैनिकांनो तुम्ही तिचा कास सोडणार का? तुम्ही तिचा हात सोडणार का? हंबरून वासराला जेव्हा गाय चाटते ना, तेव्हा मला माझी माय शिवसेना आठवते. शिवसैनिकांनो, मगाशी महाराष्ट्र गीत वाजत होतं. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, आणि पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. याचा अर्थ काय माहितीये का शिवसैनिकांनो? याचा अर्थ थेट शिवसेनेशी आहे. ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावर संकट येतं, ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावर हे सुलतानी आसमानी संकट येतात, जर सगळ्यात पहिलं कोणी उभं राहत असेल तर ती माझी शिवसेना उभी राहते. या महाराष्ट्रात सगळ्यात पहिला पक्ष हा पक्ष नाही हो शिवसैनिकांनो, हे तुमचं आमचं नातं आहे, कुटुंब आहे. आजही शिवसेनेत अगदी लहान लहान पोरांना पण आपण साहेब म्हणतो, साहेब, कारण बाळासाहेबांनी ते शिकवलंय. आमचा काळ जरी तो जुना नसला ना, आजही माझ्याकडे इकडचा 60-70चा शिवसैनिक असेल ना, त्याने असं काखेत सामना मिरवलेला असतो की नाही? काखेमध्ये सामना मिरवायचा, वाचतो की नाही माहिती नाही, पण काखेत सामना असतो तो. आणि ज्यावेळेस सामना काखेत असलेला माणूस रस्त्याने चालतो ना, 4 माणसं मागे उभी राहतात. अरे शिवसैनिक चाललेला आहे, शिवसैनिक. काखेत सामना मिरवायचा आम्हाला ती सवय. आमचं शिवबंधन आम्ही असं पुढे करतो. ज्यावेळेस या हातातलं शिवबंधन दिसतं ना शिवसैनिकांनो, टरकून 4 माणसं मागे झालेली असतात. असो, बऱ्याच गोष्टी आहेत शिवसैनिकांनो सांगण्यासारख्या, पण शेवटी फक्त एवढंच सांगतो, जास्त काही बोलत नाहीत. मान्यवर स्टेज इथे बसलेला आहे. जोपर्यंत अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत या गद्दारांशी संघर्ष करत राहायचा आहे. एवढीच तुम्हा चरणी प्रार्थना करतो. शिवसैनिक, तुम्ही मायबाप जनता आहात. तुम्हा चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.